हॅलो एव्हरीवन, द क्वीन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत निमगाव म्हाळुंगीचा शिळा बाजार म्हणजेच यात्रेचा तिसरा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहणार आहोत. शिळा बाजार का, तर आज यात्रेचा तिसरा दिवस आहे. या ठिकाणी सर्व काही गोष्टी शांत झालेल्या आहेत. त्या ठिकाणी जी शॉपिंगसाठीचे शॉप आलेले होते त्यांचं मटेरियल संपत आलेलं असतं, ते निघून चाललेले असतात. सगळे जे पेढे वगैरे असतात ते संपत आलेले असतात. ऑलमोस्ट सगळं काही संपत आलेलं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, जे दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज केलेलं असतं ते नॉनव्हेज आजच्या दिवशी शिळं होतं, म्हणजेच त्याचा दुसरा दिवस असतो आणि ते आपण सर्वजण खातो. यामुळे याला म्हटलं जातं शिळा बाजार. आपण पाहूयात, या ठिकाणी विद्या विकास मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहे. त्याचा पूर्ण व्हिडिओ, खूप मोठं भव्य असं ग्राउंड आहे. आता आपण एंट्री करूयात यात्रेमध्ये. या ठिकाणी आपण कडेने पाहू शकतो की खूप सारे बॅनर लागलेले आहेत. या ठिकाणी म्हसोबा देवाचं जे मंदिर आहे ते देखील आपण पाहू शकतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आतला व्ह्यू दाखवला आहे. आत्ता आपण बाहेरच्या बाजूने व्ह्यू पाहूयात प्रॉपरली. सर्व शॉपही मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण पहिल्या दिवशीच देवाचं दर्शनही घेतलेलं आहे सर्व ठिकाणी. आज तसं पाहिलं तर खूप सारे नवीन शॉपही या ठिकाणी आलेले होते, जसं की खाऊचे, ज्वेलरीचे किंवा अजून खूप सारे लोक नवीन ॲड झाले होते. पहिल्या दिवशी होते त्यापेक्षा. पहिलं शॉप आहे बॅगचं, चष्मा, कॅप, खूप साऱ्या व्हरायटी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रिजनेबल रेटमध्ये. खूप कमी किमतीमध्ये या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या वस्तू पाहायला मिळत आहेत. यात्रा म्हणजे आपली वर्षभराची एक खास अशी आठवण असते. आज घेतलेल्या वस्तू आपण वर्षभर आठवतो की नाही आपण यात्रेला घेतला. त्यामुळे आवर्जून लोक यात्रेच्या निमित्ताने खूप साऱ्या नवनवीन वस्तू घेत असतात. कितीतरी प्रकारची खेळणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, असे खूप सारे 8 ते 10 पेक्षा जास्त शॉप या ठिकाणी खेळण्यांचे आहेत. 8 ते 10 पेक्षा जास्त शॉप हे ज्वेलरीचे आहेत. इतर साहित्य देखील या ठिकाणी आहे. खाऊचे दुकानं ही खूप सारे आहेत. आणि विशेष म्हणजे मी या यात्रेमध्ये खूपदा आलेले आहे. या ठिकाणचे काही शॉप, जसं की खाऊचं शॉप आणि मी जे आत्ता समोर दाखवते ते, हे शॉप प्रत्येक वर्षी त्याच जागेवर, त्याच ठिकाणी आणि त्याच पद्धतीच्या व्हरायटी घेऊन अवेलेबल असतं. आज जरी तिसरा दिवस असला तरी खूप साऱ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, छान एन्जॉय करा. तुम्हालाही खूप साऱ्या गोष्टी नव्याने पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे यावर्षी तुम्ही ज्या वस्तू ज्या जागेवर पाहतात, पुढच्या वर्षी 50% ते शॉप त्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील, याची मी खात्री देऊ शकते. निमगाव म्हाळुंगी हे जरी आउटसाईडला गाव असलं तरी पण या ठिकाणची लोकसंख्या ही भरपूर आहे. त्यामुळं यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणात भरली जाते. आणि या ठिकाणी एक विशेष असं आहे की जो झोका असतो, झुला असतो, जो उंच असतो 2 किंवा 3 मजल्याच्या उंचीचा, तो या ठिकाणी चालत नाही. लहान मुलांच्या खेळण्यासाठी जे गोलगोल गाड्या असतात, घोडे फिरतात, तर ते खेळणं चालू शकतं. बट उंचीच्या कुठलाही झोका या ठिकाणी चालत नाही. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणचं जे देवस्थान आहे श्री म्हसोबा महाराज, तर या ठिकाणी असं मानलं जातं की त्यांच्या उंचीपेक्षा जास्त उंचीची कोणतीही घरं, झोका किंवा 2 मजली काहीही तुम्ही बांधलं तर त्या घराला शाप लागतो आणि त्या घरातले व्यक्ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या गावाचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी तुम्हाला कुठेच, या ठिकाणी पैसे नाही असा विषय नाही आहे. लोकांकडे पैसेही आहेत, पण देवाची जी भक्ती आहे किंवा देवाचे जे कीर्ती आहे त्या कारणामुळे या ठिकाणी 2 मजली घर बांधलं जात नाही. उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो, खूप जास्त लोक जमा होतात, खूप छान एन्जॉय केलं जातं. पण या ठिकाणी तुम्हाला झोका चुकूनही पाहायला मिळणार नाही, कधीच नाही. एक वर्षी आला देखील होता, बट देवाची जी कीर्ती आहे किंवा देवाचं जे
महत्त्व आहे, त्या कारणामुळे तो झोका इथून रिटर्न पाठवला गेला. आणि या ठिकाणी आपण संपूर्ण गावाचा जो भाग आहे त्याचा म्हणजे बाँड्री म्हणतो आपण, तर त्या गावच्या वेसेपासून तर गावाच्या मुख्य केंद्रबिंदूपर्यंत एकही घर हे 2 मजली नाही आहे. आणि ज्यांनी स्लॅबची घरं बांधलीत त्यांनीसुद्धा त्यांच्या ज्या शिड्या असतात स्लॅबवर जाण्यासाठी, ज्या त्या घराच्या बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने एकही घराची शिडी तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. एकदम छान पद्धतीने ही यात्रा या ठिकाणी भरलेली आहे. खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळत आहेत एकदम कमी किमतीपासून. अगदी 10 रुपयापासून वस्तू सुरुवात होते, तर 400, 500, 600, 700, 1000 रुपयांपर्यंत या ठिकाणी वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदम भव्य अशा यात्रेत गेल्यासारखं या ठिकाणी फील येतं. आणि खेळणी तर विचारूच नका, खूप साऱ्या प्रकारची खेळणी पाहायला मिळत आहेत फक्त 100 रुपयांमध्ये. बॅगसुद्धा आहेत अगदी 200, 150. जर लहान बॅग असेल तर 50पासून सुद्धा या ठिकाणी बॅगची सुरुवात आहे. आज 3रा दिवस असल्यामुळे या ठिकाणी पाहू शकता की बॅग खूप कमी झालेल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप साऱ्या बॅग होता. आणि हे जे बॅगचे शॉप आहे हे प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या बॅगच्या व्हरायटीज घेऊन अवेलेबल असतं प्रत्येक वर्षीच्या यात्रेमध्ये. ही खेळण्यांची दुकानं, प्लास्टिकचं स्टोअर, काचेच्या वस्तू वगैरे. या ठिकाणी मी पाहिलं होतं की बँगलचा जो बॉक्स असतो, ऑनलाईन पाहिल्यावर या वस्तू खूप महाग भेटतात आपल्याला. समोर पाहू शकता जो व्हाईट कांडींचा जो बॉक्स आहे तो बँगल बॉक्स आहे. तर एकदम रिजनेबल रेटमध्ये हा बॉक्स आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. घड्याळांचं शॉप आहे, काचेच्या वस्तू, प्लास्टिक बॉक्स, घरगुती वापरातल्या वस्तू एकदम व्यवस्थित रेटमध्ये आपल्याला या यात्रेमध्ये भेटून जात आहेत. खूप छान पद्धतीचा हा बाजार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक शॉपने दाखवलेला आहे. पूर्ण या ठिकाणी आपण पाहिलं की पाय पुसणी सुद्धा आपल्याला यामध्ये मिळते आहे. कपडे मिळत आहेत, डिफरंट टाईपचे स्लीपर, चप्पल, सँडल खूप काही मिळते. त्याचबरोबर अजूनही या ठिकाणी शॉप शिल्लक आहेत ज्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. बँगलसुद्धा पाहू शकतो. ओन्ली 60 रुपीजचा हा सेट आहे. या ठिकाणी खूप डिफरंट टाईपमध्ये बँगल्स अवेलेबल होते. इथे खूप सारे शॉप आहेत, खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी मिळत होत्या. तुम्ही समोर पाहू शकता ब्लूटूथ, बॅटरी, घड्याळ, वॉलचे घड्याळ, हातातली सुद्धा आणि वॉलची सुद्धा अशी आपल्याला या ठिकाणी मिळत होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा.